गुन्ह्यातील गाडी घेऊन फरार आरोपीच्या शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या। झटापटीत परेश म्हात्रे जखमी। फरार आकाश चव्हाणचा पोलिसांवरच हल्ला। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे एका गुन्ह्यासंदर्भात ताब्यात असलेली गाडी दुसऱ्या चावीद्वारे सुरू करून त्या गाडीसह तो फरार झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। या तक्रारीच्या आधारे पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या साहाय्याने या आरोपीला मोखई शिरूर परिसरातून ताब्यात घेतलाय। आकाश चव्हाण असं त्याचं नाव असून त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावरच या आरोपीने हल्ला केला। हवालदार परेश म्हात्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी त्याचा पाठलाग केला। त्याने दगड मारून फेकल्याने हवालदार म्हात्रे जखमी झाले। जखमी अवस्थेतही त्यांनी आरोपी आकाश चव्हाण याच्या मुसक्या आवळल्या। कर्तव्य तत्पर असणाऱ्या हवालदार परेश म्हात्रे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान व्हावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे। वर्षभरापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 419 किलो गांजासह 10 लाख रुपये किमतीची XUV 700 ही गाडी आरोपी आकाश चव्हाण वय वर्ष 28 याच्यासह ताब्यात घेतली होती। या गुन्ह्यातील आरोपीने पुणे येथून ही गाडी भाड्याने घेतली होती। त्यानंतर ही गाडी संबंधित विभागाकडे ताब्यात असल्याचं पाहून त्याने पुणे येथून गाडीची दुसरी चावी आणून रात्रीच्या वेळी गुन्ह्यातील गाडीसह पळून गेला। याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, अविनाश गंथाडे, अमोल डोईफोडे यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या साहाय्याने शोध सुरू करत गाडी पुणे येथून आरोपीच्या नातेवाईकांच्याकडून ताब्यात घेतली। पण या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आकाश चव्हाण याचा पत्ता लागत नव्हता। त्याचा शोध घेत असताना पोलीस हवालदार परेश म्हात्रे यांना हा आरोपी त्यांच्या गावातील गाव क्लब क्रिकेट स्पर्धेत मॅच खेळण्यासाठी काशीचा माळ येथे सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार या पथकाने या ठिकाणी सापळा रचला। आरोपीला पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने तो क्रिकेट मैदान सोडून पळू लागला, परंतु हवालदार परेश म्हात्रे याने त्याचा पाठलाग केला। या झटापटीत परेश म्हात्रे जखमी झाले, परंतु त्या स्थितीतही त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं। त्याला पनवेलमध्ये आणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आलंय। याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे करतायत। ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल।